तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. मानेवाडी आणि मराठीवाडी या दोन टीममध्ये बॅटल रंगताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमर माने आपल्याला पाहायला मिळतो, लेफ्ट हँडेड बॅट्समन. अमर मराठीचा पहिला बॉल अंगाचा वेध जरूर घेतला, परंतु त्यानंतर एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये ॲड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनने स्कोरबोर्ड ओपन झालं आहे श्री कायंबादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमचं. 35 क्रिकेटमध्ये हे दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकांसमोर लढलेत, परंतु आज मात्र पुन्हा एकदा भेट श्री निनाई देवी चषक 2025 या पर्वाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. अमरचा हा बॉल लॉफ्ट केला आहे, टायमिंग भरपूर चांगला आहे, डीपेक्षा कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला आहे. 4 रनसाठी चौकार आणि या क्रॅकिंग स्ट्रोक नंतर टीमची धावसंख्या 5 रन. हलक्यात दिशा दिली, चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर डीडी आपल्याला पाहायला मिळतात. मिस फिल्डिंग त्या ठिकाणी डीडी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि हर्षलजी कायोगे यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर चला नेक्स्ट मॅच शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे आणि सुमित 11 वाकुर्डे या दोन टीममध्ये बॅटल रंगताना पाहायला मिळेल. वेग भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी अमर माने यांच्या माध्यमातून अमर मराठी यांच्या माध्यमातून खर्च केली जाते. अशा धावा रोखाव्या लागतील अमर मराठी यांना. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळेल की काय, परंतु आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा भरकटली जाते. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. तेच प्रात्यक्षिक सध्याच्या स्थितीला पाहायला मिळालं. वेग भन्नाट होता, भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल होईल की काय, परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर सध्याच्या घडीला समाधान मानावं लागतंय. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, चेंडू चाललाय डीप पॉईंटच्या दिशेने. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत येईल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सचिन जाधवने आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी केली. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु अमर मानेला पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न अमर मराठेने केला आहे. मराठीवाडी टीमचा महानायक तर एकीकडे मानेवाडी टीमचा महानायक असं बॅटल इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा येतो, यस इट इज अ वाईट. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. खोलवर पद्धतीचा हा बॉल वेग भन्नाट होता. बॅटच्या स्लाईसचा वेध घेतल्यानंतर विकेट कीपर बॉल खाली आला. बॉल जज केल्यानंतर एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन. सुरुवातीला अवघ्या 12 धावा खर्च केल्यात. एक नवी स्ट्रॅटर्जी इन सध्याच्या घडीला आखावी लागेल या मॅचमध्ये. वेलकम टायगर, सोनवडे गावाचा वाघ अर्थात सचिन वाघ या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजीच्या मार्कवर शंकरजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शंकर यांचा पहिला बॉल बिग हिट केलाय. एलिव्हेशन भरपूर. अमर माने सध्याच्या घडीला इन ॲक्शन मोडमध्ये आलाय. त्याच्या बॅटमधून येतो हा दमदार स्ट्रोक.
येस, इट इज अ सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. हे षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 18 रन आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक मोठं लक्ष सेट करायचं अगेन्स्ट मराठेवाडी या टीमच्या समोर खेळत असताना मानेवाडी या टीमला या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस होता. बॅटच्या स्लाईडचा वेध घेतल्यानंतर तडम्यांच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. आमच्या समेत प्रथमेशजी नायकवाडी देखील जॉईन झाले त्याचं स्कोररच्या भूमिकेमध्ये. एक धावांचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. कौतुकास्पद कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 21 रन. 21 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे. कोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु वेग भन्नाट होता. एक रन देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. 22. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. यस, इट इज अ 6 रन. हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 28 रन सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रनच्या सरासरीने 28 रन आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला बिल्डअप केली या दोन्ही ओपनर बॅट्समन. एकीकडे सचिन जाधव तर एकीकडे अमर माने. ही जोडी मात्र भरपूर चांगला संघर्ष करतात. टीम श्री कायमादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमसाठी. या मोमेंटला लाजवाब काय फटका पाहायला मिळतोय. श्री निनाई देवी चषक 2025 मधील सर्वाधिक देखणा आणि नजाकत भरलेला स्ट्रोक. सचिन जाधव मात्र जलद गतीने हा स्ट्रोक खेळत असताना त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला. जी पॉवर असते ती पॉवर दाखवत असताना स्ट्रोक त्याने खेळला आणि या षटकाराच्या साह्याने 34 रन आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळला. वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. चांगली फिल्डिंग, अतिशय चांगली फेकी देखील तेवढीच प्रभावित आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने 35 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस होता. एकच धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यस, इट इज अ वाईट बॉल. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. तर चला नेक्स्ट मॅच शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे आणि सुमितदादा 11 वाकुर्डे दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. वेग भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते की काय, परंतु या क्षणाला शेवटचे 2 चेंडू देखील अजूनपर्यंत शिल्लक आहेत. तर फलंदाज देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर नवीन फलंदाज सचिन माने मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नुकतीच 32 शिराया प्रीमियर लीग आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली बॅटिंग भर पावसामध्ये या फलंदाजाने केली, परंतु आज देखील एक तसाच खेळ अपेक्षित असेल मानेवाडी या टीमला या खेळाडूकडून. सचिन माने यांच्यासाठी हा बॉल समोरच्या दिशेने फटका केला. डीपमध्ये फिल्डर होता, चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर चला टीम श्री आसूबाई 11 स्पोर्ट्स गुडे या टीमचे कॅप्टन अंकुश जाधव आपणास आम्ही विनंती करतोय की अंकुश जाधव आपण व्यासपीठावर या. तर चला वाकुर्डे 11 सुमित दादा आणि शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी यायचं आहे. लाजवाब काय फटका पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार आणि अमेझिंग ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय बाय सचिन मानेच्या बॅटमधून हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 47 रन होत आहेत आणि 48 रनचं टार्गेट असेल आतापर्यंतचं सर्वाधिक टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर वेलकम विजयजी जाधव, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि चला सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द या टीमचे कॅप्टन आपण देखील आमच्यापर्यंत शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे टीमचे कॅप्टन विजयदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. अठ्ठेचाळीस 48 रनचं लक्ष्य आहे. तर टॉस देखील झाला आणि सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द या टीमने देखील टॉस जिंकला गेलाय. तर चला अंकुश दादा आपण त्वरित या.
तर पहिला बॉल बिगिट तर जरूर केला, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील भरपूर वेगाने या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. विजय आणि अमर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि 48 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर 2 धावा देखील आल्या. समीकरण 17 बॉलमध्ये आता मात्र 46 करायच्या आहेत. 17 बॉल आणि 46 रनचं लक्ष. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु तेवढाच ताकदीचा झेल पकडला सचिन जाधवने. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात नजाकत भरलेला झेल प्रेक्षकांची मनं जिंकली आणि अठ्ठेचाळीस रनचं लक्ष, परंतु फलंदाज क्रमांक पहिला देखील या ठिकाणी गमवला आहे. विजयजी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ओमकार हा फलंदाज इंटर झाला आहे. अजूनही 46 रन पूर्ण करायच्यात. 16 बॉल आणि 46 रन. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. एक सिंगल देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. पंधरा बॉलमध्ये 45 रनची गरज अजूनही आहे. 15 बॉल 45ची आवश्यकता. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग बेमिसाल आणि फलंदाज अमर मराठेच्या बॅटमधून येतोय. एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका येत असताना हा षटकार पाहायला मिळतोय. सुरुवातीला पावसाच्या सरी पाहिल्या, परंतु त्यानंतर एक कोवळं ऊन देखील आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र आणि विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोचा वेध घेतलाय, परंतु त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळालं. अमेझिंग टायमिंग पाहायला मिळालं आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 33 रनची गरज आहे. 11 बॉल आणि 33ची गरज आणि परंतु या क्षणाला हा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 10 बॉलमध्ये अजूनही 33 रन पूर्ण करायच्या. 10 बॉलमध्ये 5 षटकार या मॅचमध्ये जिंकून देऊ शकतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. व्हाईट बॉलचा इशारा देऊ. यस, इट इज अ व्हाईट बॉल.
अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. अजूनही 32 रन पूर्ण करायच्या 10 बॉलमध्ये. वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. एकच रन बाईटच्या स्वरूपामध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 31 रन पूर्ण करायचे आहेत. 9 बॉल आणि 31 रनची गरज. पुन्हा एकदा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतो, परंतु दिशा भरकटली. आता मात्र 30 रनची आवश्यकता. अजूनही 30 रनची गरज आहे. पुन्हा एकदा दिशा भरकटली. अशा धावा रोखाव्या लागतील. दबाव तंत्राच्या दिशेने चाललाय संघ श्री कायंबादेवी स्पोर्ट्स मानेवाडी संघ. अजून 29 रन पूर्ण करायच्या. 29. सकाळचं सत्र आणि मॅच नंबर 3 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला. एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु या क्षणाला रनआउटची संधी, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. अजूनही 27 धावांचा आवाहन या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. येणाऱ्या बॉलमध्ये अजूनही 27 पूर्ण करायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. 7 बॉल आणि 27 रनची गरज. जर हा षटकार आला तर या मॅचमध्ये कुठेतरी एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण बदललंय. 7 मध्ये करायच्यात 26 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. फक्त आणि फक्त एकच रन आणि समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र रन करायचे आहेत, त्या म्हणजे 25 रन. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल फुलटॉस समोरच्या दिशेने उडवलाय. मॅच मध्ये एक नवी रंगत निर्माण करून दिली अमर मराठेने. आता मात्र 19 रनची गरज येणार आहे. 5 बॉल आणि 19 रनची गरज. 5 बॉलमध्ये 3 षटकार अमर मराठेला मारावे लागतील या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी.
5 बॉल 19ची गरज. गोलंदाज सचिन जाधव. सचिनचा हा बॉल पुन्हा एकदा बिगिट तर जरूर केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीपमध्ये फिल्डर तैनात होता परंतु या क्षणाला घडलंय काय. तर वेलकम रवीजी नाईक साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. आला का. तर चला रन कैवा किती आहेत. तर षटकार या ठिकाणी घोषित केले आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा एक नवी रंगत निर्माण झाली. 4 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 13 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. या मोमेंटला फटका फसला जाईल की काय. प्रयत्न तर जरूर चांगला होता परंतु या क्षणाला पुन्हा एकदा मॅचमध्ये रवी रंगत निर्माण होताना पाहायला मिळते. दुसरी धाव देखील पूर्ण केली. 11 रनची गरज अजूनही आहे. तीन बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 11 धावा. एकांकी झुंज काय असते याचं प्रात्यक्षिक दाखवतोय फलंदाज अमर मराठे आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आणि टीम 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या टीमसाठी. तर चला टीम सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि जशी मॅच संपेल मैदानाचा ताबा घ्या. फुलटॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल परंतु या क्षणाला फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एक मोठा धक्का ज्या फलंदाजाने सध्याच्या घडीला प्रतिस्पर्धी टीमच्या समोर डोकेदुखी निर्माण करून दिली होती. जो फलंदाज मात्र कर्दनकाय ठरला होता तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललं. 2 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज. तर 2 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 10 रन. 2 चेंडू आणि 10 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. मानेवाडी की मराठेवाडी, मराठेवाडी की मानेवाडी या प्रश्नाचं उत्तर देणार हे शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. धीम्या गतीचा हा बॉल मॅचमध्ये एक नवी रंगत निर्माण करून दिली. 1 बॉल आणि 10 रन. मॅचमध्ये कमबॅक केले टीम मानेवाडी या टीमच्या माध्यमातून. तर सामना जिंकलाय मानेवाडी टीमच्या माध्यमातून. तर चला पहिल्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. तर अमर मराठे आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. अमर दादा पहिल्या मॅचचा हिरो आपण राहिलात.
तर दुसऱ्या सामन्यात